मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या भाच्याचं दादरमध्ये लग्न। लग्नाला राज ठाकरेंसह उद्धव ठाकरेंचीही सहकुटुंब उपस्थिती। दादरमधील राजे शिवाजी विद्यालयामध्ये लग्नाचं आयोजन। विवाह सोहळ्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकमेकांसोबत संवाद। यावेळी दिसलं खेळीमेळीचं वातावरण। राज ठाकरे यांच्या भाच्याच्या लग्नामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी लावली हजेरी। राज ठाकरे हर्षवर्धन पाटील दिसले एकत्र। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आता पालकमंत्री ठरवताना कसोटी। जिल्हे 36 आणि मंत्री 41 असल्यानं 5 मंत्री पालकमंत्री पदाविनाच राहणार आहेत। पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता। ठाणे, रायगड, नाशिक, जळगाव, पुणे, बीड, संभाजीनगर आणि यवतमाळ, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी रस्सीखेच। छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री मीच होणार। सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्याकडून विश्वास व्यक्त। तर या संदर्भात फक्त अधिकृत घोषणा बाकी असल्याची शिरसाटांची माहिती। रायगडच्या पालकमंत्रीपदावरती रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांचा दावा। शिवसेनेलाच पालकमंत्रीपद हवं, गोगावलेंचं वक्तव्य। नाशिकच्या पालकमंत्रीपदावरती राष्ट्रवादीचा दावा। धोरणाप्रमाणे ज्यांचे जास्त आमदार त्यांचा त्या जिल्ह्याचा पालकमंत्री। माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य। पालकमंत्री पदावरून आमच्यामध्ये कोणताही मतभेद नाही किंवा रस्सीखेच नाही। 1-2 दिवसांमध्ये मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांची बैठक होईल। या बैठकीमध्ये पालकमंत्री पदासंदर्भात निर्णय होईल। शंभूराज देसाई यांची माहिती। ज्या पद्धतीनं खाते वाटप पार पडलं त्याच पद्धतीनं पालकमंत्री पदाचं वाटप होईल। पालकमंत्री पदावरून वाद होणार नाही। चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। राज्यातली आरोग्य सेवा देशामध्ये नंबर 1 कशी होईल यावरती भर दिला जाणार। मंत्री प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य। पालकमंत्री पदासंदर्भात तिन्ही पक्षातील प्रमुख नेते मिळून निर्णय घेतील। आंबेडकरांची माहिती। फडणवीस मंत्रिमंडळामध्ये एकनाथ शिंदेच ठरले नंबर 2 चे। राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचा निधी शिंदेंच्या हाती। अजित पवारांकडे तिजोरीच्या चाव्या, पण खर्चाचे अधिकार शिंदेंकडे। राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिमंडळामध्ये यावेळी दुय्यम स्थान। विखेंना फक्त गोदावरी कृष्णा खोऱ्यापुरतं जलसंपदा मंत्रालय। फडणवीसांचे विश्वासू गिरीश महाजन यांनाही यावेळी मर्यादित जबाबदारी। गिरीश महाजनांना फक्त विभाजित जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन खातं। आदिती तटकरेंकडे महिला बाल कल्याण खातं कायम। तसंच उदय सामंत, हसन मुश्रीफ, गुलाबराव पाटील यांचीही खाती फडणवीस सरकारमध्ये पूर्वीचीच। मंत्रिपद मिळाल्यानंतर परिवहन मंत्री सरनाईक ऍक्टिव्ह मोडमध्ये। सरनाईकांकडून खोपट एसटी बस स्थानकाची पाहणी। गाड्यांना उशीर होत असल्याबद्दल कर्मचाऱ्यांनी केली कान उघाडणी। मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच कणकवलीमध्ये फुलांची उधळण करत नितेश राणे यांचं स्वागत। मंत्रिपद मिळाल्यानंतर इंद्रनील नाईक प्रथमच यवतमाळ शहरामध्ये दाखल। बस स्थानक चौकामध्ये कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत। मंत्री योगेश कदम यांचं दापोलीमध्ये कार्यकर्त्यांकडून स्वागत। वडील मंत्री असल्यामुळे मंत्रिपदाची कार्यपद्धती माहिती आहे। काम करताना आव्हान वाटणार नाही, योगेश कदम यांची प्रतिक्रिया। मंत्री माणिकराव कोकाटे यांचं घरी स्वागत। कुटुंबियांकडून माणिकराव कोकाटे यांचं औक्षण। कोल्हापूरचे ठाकरे गटाचे माजी आमदार केपी पाटील यांनी घेतली मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट। निवडणुकीच्या आधी महाविकास आघाडीमध्ये गेलेले केपी पाटील पुन्हा एकदा महायुतीमध्ये जाणार असल्याची चर्चा। राज्यामधल्या अपूर्ण कामांना गती देणार। पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही। राहिलेल्या योजना पूर्ण करण्याचा गुलाबराव पाटील यांचा मानस। गरिबातील गरीब विद्यार्थ्याला चांगलं शिक्षण मिळावं हेच उद्दिष्ट असेल। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची प्रतिक्रिया। शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच भुसे मालेगावमध्ये। बीडचे नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे पदभार स्वीकारतानाच ऍक्शन मोडवरती। चार्ज घेतल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बोलावली बैठक। आतापर्यंत जमा केलेल्या पुराव्यांचा करणार अभ्यास। छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश न केल्यामुळे जालन्याच्या डाबरगावमध्ये अजित पवारांच्या विरोधात आंदोलन। ओबीसी समाजाला डावललं जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप।
भुजबळांवरून अजित पवार यांना टार्गेट करणं चुकीचं. ओबीसीच्या 17 लोकांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश. माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य. अजितदादांनी अनेक नौख्यांना संधी देऊन काही चुकीचं केलं नाही. कोकाटेंची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर. अजित पवारांकडून बारामतीमधील विविध विकास कामांची पाहणी. पुण्यातल्या भीमथडी जत्रेमधून शरद पवार यांचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन. जत्रेला येण्याचं फडणवीसांना निमंत्रण. तसंच बीड प्रकरणामध्ये लक्ष घालण्याचीही केली विनंती. कारंजेकर प्रतिष्ठानद्वारा आयोजित महानुभाव आश्रमाचा अमरावतीमध्ये शतकपूर्ती महोत्सव. या महोत्सवाला सरसंघचालक मोहन भागवत यांनी लावली उपस्थिती. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासंदर्भात निर्णयाबद्दल लवकरच कर्नाटकच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार. खासदार विशाल पाटील यांची माहिती. अलमट्टीच्या उंचीसंदर्भात जल आयोगालाही पत्र लिहिल्याची माहिती. माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह एमआयएमच्या 30 आंदोलकांवरती गुन्हा दाखल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याच्या विरोधामध्ये आंदोलन करताना जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल. फर्लो आणि पॅरोलवरील कैद्यांवरती राहणार डिजिटल वॉच. कारागृह आणि सुधार सेवा विधेयक मंजूर. RFID सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून कैद्यांचं ट्रॅकिंग करणारी यंत्रणा उभारण्यात येणार. फडणवीसांची माहिती. मुंबईतील धारावीचा पुनर्विकास प्रकल्प राबवण्याचा अदानी ग्रुपचा मार्ग मोकळा. दुबईस्थित सेकलिंग टेक्नॉलॉजीज कॉर्पोरेशन कंपनीची याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली. अदानी ग्रुपला कंत्राट देण्याच्या सरकारच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं. मुंबईच्या बाहेर गेलेल्या नागरिकांना मुंबईमध्ये हक्काचं घर मिळवून देत त्यांना मुंबईमध्ये पुन्हा आणणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेमध्ये ग्वाही. म्हाडा कर्मचाऱ्यांना आता विम्याचं सुरक्षा कवच. सेवेमध्ये असताना कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबियांना 1 कोटी अपघाती विम्याच्या माध्यमातून मिळणार. या नैसर्गिक मृत्यू झाल्यास 10 लाखांची भरपाई मिळणार. पुण्यामध्ये महानगरपालिकेच्या चुकीमुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास संबंधित व्यक्तीच्या कुटुंबियांना पालिका आर्थिक मदत करणार. या संदर्भातला प्रस्ताव तातडीनं स्थायी समिती सादर करण्याचे महानगरपालिका आयुक्तांचे आदेश. वनक्षेत्रामध्ये वाढ होणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा 3रा क्रमांक. मध्य प्रदेश नंतर अरुणाचल प्रदेश द्वितीय स्थानावर. परदेशी शिक्षणासाठी अल्पसंख्याकांना शिष्यवृत्ती मिळणार. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा जास्त नसावं. तसंच अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणंही गरजेचं. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाला भाव मिळत नसल्यानं परराज्यामध्ये माल विकावा लागतोय. शेतकऱ्यांकडून खंत व्यक्त. तर स्थानिक बाजारपेठेपेक्षा सुरत या ठिकाणी जास्त दर मिळत असल्यानं समाधानही व्यक्त. हिंगोली जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी संकटात. केळीच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण. भाव 2000 वरून 1200 रुपयांवरती घसरले. नव्या तुरीच्या दरामध्ये 1600 रुपयांची घसरण. अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला प्रति क्विंटल सरासरी 7900 रुपयांचा भाव. साईंच्या मूर्तीची झीज रोखण्यासाठी दुग्धाभिषेक टाळा. तज्ज्ञ समितीचा संस्थानाला सल्ला. मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये तज्ज्ञांच्या पथकाकडून साईंच्या मूर्तीची पाहणी. शीख धर्मियांचे धर्मगुरू श्री गुरु गोविंद साहेब यांची 358वी जयंती आणि त्यानिमित्तानं मनमाडच्या गुरुद्वाराला आकर्षक रोषणाई. कल्याण कोर्टामध्ये राजरोसपणे बंदूक घेऊन फिरणाऱ्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल. एबीपी माझाच्या बातमीनंतर महात्मा फुले पोलिसांकडून कारवाई. वाईन शॉप परवान्याचं आमिष दाखवून लाखांदूर तालुक्यात एकाला तब्बल 60 लाखांनी गंडवल्याचा धक्कादायक प्रकार. परवान्यासाठी 1 कोटींचा खर्च येतो अशी केली बजावणी. लाखांदूर पोलिसांमध्ये दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा. मुंबईच्या अंधेरी पूर्वमधील MIDC पोलिसांकडून सार्वजनिक ठिकाणी कारवाई. तळीरामांकडून 4 चाकी 54 गाड्या जप्त करत 62,000चा दंड. भंडाऱ्याच्या नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रामध्ये 10 लाखांचा सागवान वन विभागाच्या ताब्यामध्ये. विनापरवाना वृक्षतोड करून त्यांची करण्यात येत होती वाहतूक. नायलॉन मांजा गळ्यामध्ये अडकल्यानं मोटरसायकलवरून पडून शिक्षक जखमी. नाशिकच्या येवल्यामधली घटना. अकोल्यामध्ये नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवरती कठोर कारवाई. नायलॉन मांजाचा वापर
टाळण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या सूचना. मुंबई गोवा महामार्गावरती बसला आग. यावेळी बसमधून 34 प्रवासी प्रवास करत होते. सह्याद्री वन्यजीव बचाव पथकाकडून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या पुनाडे घाटामध्ये बसला अपघात. बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश. पॉपकॉर्नवरती 3 प्रकारचे जीएसटी लावल्यानं सरकारवरती टीका. पॉपकॉर्नवरती 5 ते 18% जीएसटी आकारला जाणार. फूड डिलिव्हरीवरही 18% जीएसटी कायम. जीएसटी परिषदेमध्ये तांदळाच्या फोर्टिफाईड दाण्यांवरील दर 5% कमी. प्री पॅकेज केलेल्या तसंच लेबल असलेल्या वस्तूंमध्ये सुधारणा करण्याची अर्थमंत्र्यांची शिफारस. उत्तर प्रदेशमधल्या महाकुंभमेळ्यासाठी स्पाइसजेट कंपनीकडून दररोज विमान सेवा. मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि अहमदाबाद या 4 प्रमुख शहरांमधून 12 जानेवारी ते 28 फेब्रुवारीच्या दरम्यान ही सेवा असणार. उत्तर काश्मीरमध्ये तांगमारच्या ड्रंग भागामध्ये गोठलेला धबधबा. गुलमर्गमध्ये उणे 4 तर श्रीनगरमध्ये उणे 3.4 अंश सेल्सिअस तापमान. दिल्लीमध्ये शाळकरी मुलांनीच दिली होती शाळा बॉम्बनं उडवण्याची धमकी. परीक्षा पुढे ढकलण्यासाठी बहीण भावानं धमकी दिल्याचं समोर. तपासाअंती दिल्ली पोलिसांचा खुलासा. समुपदेशनानंतर या मुलांना सोडलं. बडवानी येथील सेंधवा बलसमुद्र आरटीओ चेकपोस्टवरती बसला भीषण आग. मुंबईहून इंदोरकडे जात होती बस. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट. सर्व प्रवाशांना वेळीच बाहेर काढल्यानं जीवितहानी टळली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.